तिथे चांदूर या रोडावर मंदिर आहे, असं की इथं वाघ येऊन बसते अशी मान्यता आहे. सकाळ झाली नाही त्या पोट्टेच्या पतंगा सुरू होतात. येणं पोट्टेनं अटकवली आज वरती पतंग. दादा म्हणे एवढी पतंग काढून दे म्हणे मला. वजन पहिले कमी होतं तर आपण कुठून पण चढत जा, पण आता कसं आहे आपलं वजन थोडंसं वाढलं त्याच्यानं थोडंसं पोहून चढा लागते. चांगल्या आठवणी म्हणजे लहानपणच्या. लहानपणी आपल्या मित्रासोबत आपण जे कांड केले आणि सगळ्या गोष्टी केल्या ते आपले मित्र आज आपल्या सोबत आहेत, ते सगळ्यात मोठी गोष्ट. असं मोठं होतो आपण तसं आपल्यावर जिम्मेदारी एवढ्या येतात की काय विचारता. आम्ही आज चाललो होतो बाहेर थोडंसं हिंडायला. मी म्हटलं चला लय दिवस झाले, म्हटलं आपण लंब्यातला टूर निकाळला. दादाचं काम झालं आणि गळे आपला भिडला काम करायला. की तिच्यातली स्क्रीन दिसत नाही आज, कारण की गळ्यात चष्मा एवढा खतरनाक लावला काय विचारता. आणि रस्त्यात आपल्याला बजरंगबली आणि हे नंदी महाराज आणि पोलीसवाले पण भेटले. मी म्हटलं चला, म्हटलं आजचा दिवस तर चांगलाच जाणार आहे. म्हटलं त्याचप्रमाणे मासुई पाहिली. अमरावतीतून आम्ही चांदूरच्या इकडे चाललो होतो. त्याचप्रमाणे एक घाट लागला. त्या घाटातून आम्हाला जाताना असं माहीत पडलं हे मंदिर आहे म्हणे. हे मंदिर वाघामाताचं आहे आणि इथं अशी मान्यता आहे म्हणे की इथं कधी कधी वाघ येऊन जाते. पहिलेच तर आम्हाला वाघाचा भेव लागते. जाऊ द्या म्हटलं, वाघाचं दूर राहिलं. पहिले आपल्या नाश्त्याची पोटपाण्याची सोय लावा. तसंच आम्ही नाश्त्यासाठी थांबलो आणि नाश्ता गिस्ता झाला आम्ही आणि निघालो आमच्या लोकेशनवर पोहोचल्या तर मशिना गिशिना चांगल्या होत्या. तुम्हाला याच्या समोरचं पासिंग तर फॉलो करून घ्या मला.